तर मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम छान साधी सोपी अशी रेसिपी। मेथी आणि बटाट्यापासून आपण छान असा नाश्ता बनवतोय। मेथीचा हा नाश्ता ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। मी इथं 2 कप मेथी घेतलेली आहे आणि बारीक कट केलं ना तर 1 कप भरेल इतकी मेथी आहे। आणि मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि सोबतच इथं मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। तर मेथी मी नीट करून घेतलेली आहे। आणि आता जे 2 मीडियम साईजचे बटाटे होते ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी इथं 2 पाण्याने स्वच्छ मेथी धुवून घेणार आहे। कारण मी याआधी तुम्हाला खूप वेळा सांगितले, आजकाल पालेभाज्यांमध्ये खूप माती वगैरे असते, खर असते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामुळे ना किडनी स्टोन वगैरे होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर त्यातील पाणी एक्स्ट्रा जे आहे ते निघून जावे याच्यासाठी मी थोडंसं चाळणीवर त्याला पाणी नितळायला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथं 7-8 मिरच्या घेतलेत आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घेतले। हे आता मी ठेचून घेणार आहे। तर हे यातलं मी सर्व मिश्रण वापरणार नाही आहे, तर अर्धच वापरणार आहे, 1 ते 1.5 चमचे। तर तिखट जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर मी इथं मेथी धुतलेली होती ती बारीक कट करून घेते। तर मेथी एकदम छान बारीक कट करून घ्यायची आणि एकदम खूप जास्त मोठे देठ वगैरे घ्यायचे नाहीत, तर ते काढायचे आहेत। अशा पद्धतीने छान मी मेथी बारीक कट करून घेतलेली आहे। आता याच्यानंतर ना मी इथं तुम्हाला एक स्टेप ही सांगणार आहे। याच्यामुळे ना पराठे अगदी छान होतात आणि मेथीचा अजिबात कडवटपणा येत नाही। आणि तुम्ही कितीही प्रमाणात मेथी वापरा, अगदी जास्त प्रमाणात जरी मेथी वापरलीत ना तरीही पराठा आपला छानच लागतो। आणि ह्याच्यात मेथी घातले हे म्हणजे मुलांना कळणार सुद्धा नाही, इतकं छान लागतं हे। त्याच्यामुळे ही एक स्टेप तुमची फक्त वाढणार आहे। याच्यामध्ये तेल घालायचं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आपण मिरची, लसूण, जिरं जे ठेचून घेतलं होतं ते घालायचं। त्याच्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती ही मेथी परतवून घ्यायची। आपल्याला मेथी पूर्णपणे शिजवायची नाही आहे, फक्त तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं। याच्यात पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही, फक्त आहे त्या पाण्यामध्ये परतवून घ्यायचं। ते होतच आहे तोपर्यंत मी इकडं 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ। आता पराठा करताना ना बेसन पीठ आवर्जून वापरायचं, त्यांना ना छान खस्तापणा येतो, अजिबात चिवट पराठे होत नाहीत। त्यानंतर मी इथं 1 चमचा मीठ टाकलं, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमच्याने 1 चमचा हळद टाकली आणि इथं अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे, कारण छान चटपटीत टेस्ट यावी यासाठी। तर इथं 2च मिनिटं झालेले। भाजीतील जे काही पाणी होतं तेही आटून गेले आणि भाजी छान कोरडी आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये झालेली आहे, थोडीफार शिजलेली आहे। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, मेथी घातली की नाही कळत नाही, पण खूप प्रमाणात मेथी ह्याच्यामध्ये आपल्या पोटात जाऊ शकते आणि त्याचा कडवटपणा अजिबातच लागत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा पराठे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात। आणि पराठे हे ना खूप जास्त सॉफ्ट होतात, कारण आपण ह्याच्यामध्ये आता हे बटाटे उकडून घेतलेले वापरतोय, त्यामुळे ना एकदम सॉफ्ट असे पराठे होतात। इथं 10-12 तासही पराठे हे तुमचे सॉफ्टच राहू शकतात। तर मी दोन्ही बटाटे जे शिजवून घेतले होते ते बारीक किसणीने किसून घेतले, कारण हातानेही आपण मॅश करू शकतो, पण एखादा मोठा बटाट्याचा पीस राहू शकतो। त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। तर खूप बेसिकच साहित्य वापरलेलं आहे, पण इथं मी बटाटा ॲड केला आणि मेथी थोडीशी परतवून घेतली तेलावर। ह्याच्यामुळे ह्या पराठ्याची टेस्ट अगदीच वेगळी बनते आणि खूप टेस्टी लागते। तर तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। तर बघा, हे सर्व मी पीठ थोडंसं पाणी घालून मळून घेतलंय। खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पीठ मळायचं नाही, एकदम मऊसूत असं पीठ मळून तयार करायचं। आता आपण याचे छान असे पराठे बनवूयात। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, छोटा पिठाचा गोळा घ्यायचा, म्हणजे जेवढं तुम्ही चपाती करता तेवढा पिठाचा गोळा इथं आपण घ्यायचा आहे। तर मी एवढा पिठाचा गोळा इथं घेतलेला आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ घेतले मी लावायला, गव्हाचं पीठ लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर हा पराठा ना तुम्ही घडी वगैरे न घालता, मध्ये तेल वगैरे न लावता डायरेक्ट अशा पद्धतीने लाटू शकता, कारण पराठा एकदम सॉफ्ट असं होणार आहे, कारण याच्यामध्ये आपण बटाटा वगैरे वापरलेला आहे। त्यामुळे पराठा आपण एक्स्ट्रा घडी वगैरे घालून घेण्याची काहीच गरज नाही। आणि काय होतं, असं आपण डायरेक्ट लाटलं ना पराठा एकदम छान असे पातळ होतात।
तवा गरम झाल्यानंतर पराठा टाकला, वरून कलर चेंज झाला की मग पराठा पलटवून घ्यायचा. त्यानंतर 1-2 मिनिटांनी कडेने तेल सोडायचं आणि वरूनही तेल लावून छान खरपूस असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पराठा भाजताना ना सुरुवातीला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा. त्यानंतर गॅस लो फ्लेमवरती एका साईडने पराठा व्यवस्थित भाजला की मग गॅस मोठा करायचा आणि मग आपण पराठा भाजायचा आहे. तर दोन्ही साईडने तेल लावून मस्त खरपूस असा पराठा हा भाजून घ्यायचा आणि एकदम पराठा पण पातळ भाजलेला आहे, त्यामुळे खूप वेळही भाजायला लागत नाही. आणि जेव्हा पराठा खरपूस असा भाजतो ना तेव्हाच छान लागतो, त्यामुळे छान असं खरपूस याला भाजून घ्यायचं. तर आपला हा पराठा तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतो आहे आणि खायला खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात आणि एकदम सॉफ्ट होतो हा पराठा. आणि मेथी घातली की नाही हेही कळत नाही. त्याच्यानंतर मी जर तुम्हाला एकदम छान फुललेले असे पराठे बनवायचे असतील तर काय करायचं तेही तुम्हाला सांगते. त्याचा एक गोळा घेतला, त्याला असं आपण लाटून घ्यायचं आणि तुम्ही ना आपण नेहमी चपाती बनवतो त्याप्रमाणे तुम्ही याचे तेल लावून 4 घडी करू शकता, जेणेकरून ते छान 4 पदरी असा आपला पराठा होईल. पण काय होतं त्या पद्धतीमध्ये ना पराठा थोडासा जाड होतो, त्यामुळे अशा पद्धतीने मध्ये तेल लावायचं. सर्व बाजूने कडा एकत्र करून त्याला सील करून घ्यायचं. थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे ते नंतर खुलणार नाही. त्यानंतर थोडंसं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. हे आपलं पटपटही होऊन जातं पराठा आणि तुम्हाला हवा तितका तुम्ही हे पातळही लाटू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने हा आपला दुसराही पराठा झालेला आहे. बघू शकता छान असा पातळ लाटून घेतलेला आहे. हाही पराठा आपण छान भाजून घ्यायचा आहे. वरून कोरडं झालं की पलटवायचं. 1-2 मिनिटांनी छान तेल लावून घ्यायचं वरून. तर तवा जास्त तापलेला त्याच्यामुळे पराठा आपला अशा पद्धतीने खरपूस भाजलेला आहे. तर पराठे ना खरपूसच भाजायचे म्हणजे ते खायला छान टेस्टी लागतात आणि एकदम खुसखुशीत होतात आणि मस्त असा आपला टमटमीत फुगलेला पराठा तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इतके सारे मी पराठे करून घेतलेले आहेत, एकदम छान मऊसूत असे झालेले आहेत, सोबतच खुसखुशीत पण झालेले आहेत. बघू शकता पराठे एकदम पातळही झालेले आहेत आणि मस्त मऊसूत बघू शकता किती छान झालेले आहेत आणि एकदम छान लेयर सुटतात आणि छान खुसखुशीत होतात. आणि सोबतच याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मेथी वापरली आहे, हेही कोणाला कळणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मेथी न आवडणारे सुद्धा हे आवडीने खातील. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे दह्यासोबत किंवा तुम्ही बटरसोबत खाऊ शकता. मी इथं दही आणि सोयाबीनची चटणी दिलेली आहे. तर तुम्हाला सोयाबीनची चटणीची रेसिपी हवी असेल तर तीही मी शॉर्टमध्ये टाकेन.